मित्रांनो, जे DMRचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ज्या लोकांनी काही कारणास्तव अटेंड केलं नसेल तर त्या लोकांना पुन्हा एकदा एक महत्त्वाची संधी DMRच्या डिपार्टमेंटकडून दिलेली आहे. महत्त्वाचं एक नोटिफिकेशन PDF ज्याच्यामध्ये आतापर्यंत जेवढ्याही पदभरत्या किंवा ज्याही पोस्ट कंडक्ट केली गेली एक्झाम त्या पोस्टची आणि ज्या लोकांनी पहिल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस जर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अटेंड केलं नसेल तर त्यांना पुन्हा एकदा एक महत्त्वाची संधी दिलेली आहे. याच्यानंतर जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे जर तुम्ही अटेंड केलं नाही तर तुम्हाला मात्र कुठल्याही पद्धतीचा नेक्स्ट चान्स दिला जाणार नाही आणि त्या अशा पद्धतीनं तुम्ही जो आहे कुठल्याही पद्धतीचा दावा करू शकणार नाही. त्यामुळे ज्याही लोकांनी एक्झाम अटेंड केलेली असेल मात्र पहिलं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते त्यांना कुठल्या कारणास्तव किंवा काही कारणास्तव अटेंड त्यांनी करू शकले नसेल तर त्यांना ही शेवटची संधी आहे. त्याच्यामुळे केअरफुली हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेवढेही पोस्ट दिलेल्या आहेत तर त्या पोस्टचा समोर एक गुणवत्ता क्रमांक किंवा रोल नंबर दिलेला आहे, महत्त्वाची तारीख दिलेली आहे, महत्त्वाची वेळ दिलेली आहे. जर आपल्यापैकी किंवा आपल्या कुठल्या मित्रमैत्रिणी एक्झाम अटेंड केली असेल पण पहिल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांनी जर गेले नसेल तर त्या सर्व लोकांपर्यंत ही लिंक आहे शेअर करायला अजिबात विसरू नका. तर तुम्ही बघू शकता कागदपत्र पडताळणीकरता जे उमेदवार काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत अशा उमेदवारांना त्याच्या भविष्याच्या दृष्टीने समितीमार्फत एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. स्पर्धा परीक्षा 2025 या कागदपत्र पडताळणीकरता जे उमेदवार उपस्थित राहू शकले नाहीत अशा उमेदवाराकरिता खालील ठिकाणी कागदपत्र पडताळणीची अंतिम संधी देण्यात येत आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कुठलाही दावा स्वीकारला जाणार नाही. उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीकरता स्वखर्चाने उपस्थित राहावे. खाली जो आहे तो ॲड्रेस दिलेला आहे आणि महत्त्वाची जी पुढचे अपडेट असणार आहे ते तुम्हाला तुमच्या पोस्ट दिलेल्या आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचा गुणवत्ता क्रमांक, महत्त्वाची दिनांक, महत्त्वाचा वेळ दिलेला आहे. अशा पद्धतीनं आपलीसुद्धा फार्मसी ऑफिसरची शेवटला पोस्ट आहे त्याचे एवढे महत्त्वाचे गुणवत्ता क्रमांक आहेत आणि त्याची डेट आणि त्याची वेळ दिलेली आहे. तर ही महत्त्वाची अपडेट पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला समजून सांगेल कुठल्या पोस्ट आहेत, कुठले गुणवत्ता क्रमांक आहेत, महत्त्वाच्या दिनांक आणि महत्त्वाची वेळ. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशा पद्धतीचे महत्त्वाचं पूर्ण PDF आहे. 12 मार्च 2026 या महत्त्वाच्या डेटला ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला PDF जे आहे ते बघायला मिळेल. तर महत्त्वाचं विषय तुम्ही इथं बघू शकता. कागदपत्र पडताळणी जी आहे तुमची केली जाणार आहे. कागद पडताळणी ठिकाण महत्त्वाचं तुम्हाला इथं दिलेलं आहे. ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर JG समूह रुग्णालय मुंबई येथील प्रशासकीय भवन 7वा मजला भायखळा मुंबई आणि समोर तुम्हाला पिनकोड इथं दिलेला असं. सोबत कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जे आहे ते तुम्हाला इथं चेकआउट करायचं आहे. महत्त्वाची ही जी तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे तो आपल्याला एकदा व्यवस्थित चेकआउट करून घ्यायचा आहे. बाकी ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही एकदा पर्सनली वाचून घ्या. तर समोर महत्त्वाचे कुठले पदनाम आहेत, कुठल्या पोस्ट आहेत आणि महत्त्वाचा त्याचा गुणवत्ता क्रमांक, महत्त्वाची डेट आणि महत्त्वाची वेळ हे ते आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा जे पदनाम पहिलं तुम्ही बघू शकता लायब्ररियन ग्रंथपाल आहे. त्याचा 2 आणि 24 जे गुणवत्ता क्रमांक आहेत त्यांना महत्त्वाचा दिनांक इथं दिला आहे 23/3/26 आणि वेळ 9:30 ते सायंकाळी 5:30पर्यंत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर तिथं राहायचं आहे. त्याच्यानंतर असिस्टंट लायब्ररियन सहाय्यक ग्रंथपाल हे महत्त्वाचे रोल नंबर आहेत, तुम्ही पर्सनली बघून घ्या. तुमच्यापैकी ज्याही लोकांनी ज्या पोस्टची एक्झाम अटेंड केली असेल तर त्यांना त्यांचा रोल नंबर चेकआउट करून घ्यायचा आहे. मागची जी तुमची मेरिट लिस्ट आली होती त्याच्यामुळे तुमचे गुणवत्ता क्रमांक किंवा जो रोल नंबर आहे तो दिलेला आहे. आपला रोल नंबर याच्यामध्ये आहे का हे एकदा बघून घ्यायचं आहे आणि त्या तारखेला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे. त्याच्यानंतर लायब्ररी असिस्टंट ग्रंथपाल सहाय्यकचे एवढे जे रोल नंबर आहेत त्यांनी तिथं या डेटला जे आहे ते एक्झाम या डेटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंटलिस्ट, कॅटॉलॉगर, ग्रंथसूचीपाल, प्रलेखकार यांची हे रोल नंबर आणि 30 डेट आहे. त्याच्यानंतर एक्सरे टेक्निशियनचे रोल नंबर, एक्सरे सहाय्यक, त्याच्यानंतर ECG तंत्रज्ञ, डायटिशियन, तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्याच्यानंतर डेंटल टेक्निशियन, प्रयोगशाळा सहाय्यक यांची ही खालची डेट आहे. फक्त हे जे डेंटल टेक्निशियन पासून तर लायब्ररियन ग्रंथपालापर्यंत त्यांना 23/3/2026 9:30 ते 5:30पर्यंत या महत्त्वाच्या या महत्त्वाच्या ॲड्रेसवर तुम्हाला जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तारीख चालू होते 24 मार्च 2026 9:30 ते 5:30 आणि महत्त्वाची पोस्ट नवीन प्रयोगशाळा सहाय्यक एवढे रोल नंबर. त्याच्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ एवढे रोल नंबर चेकआउट करायचे. सोशल सर्व्हिस सुप्रिंटेंडंट मेडिकल म्हणून आहे ही एक पोस्ट, यांचे एवढे रोल नंबर आणि डेट तुम्ही इथं चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट पद बघूयात आपण इथे. समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय यांचे हे रोल नंबर आणि तुम्ही इथं डेट चेकआउट करू शकता 25/3/2026 9:30 ते 5:30 आणि शेवटी आपलं फार्मसी ऑफिसर फार्मासिस्ट आहे
या पद्धतीचे एवढे जे रोल नंबर आहेत आपल्या विद्यार्थ्यांनी चेकआउट करून घ्यायचेत. आणि आपलीसुद्धा डेट आहे 25 मार्च 2026. वेळ 9:30 ते 5:30च्या दरम्यान तुम्हाला रिस्पेक्टिव्ह जो ॲड्रेस दिलेला आहे याच्यावरती तुम्हाला जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते तुम्हाला करावं लागेल. बाकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कुठले महत्त्वाचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कशा पद्धतीनं ते लावावे लागतील, कशा क्रमाने ते लावावे लागतील, याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या 1-2 व्हिडिओमध्ये बाकीची सिरीज करून महत्त्वाचे जे डॉक्युमेंटची लिस्ट आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल. अशा पद्धतीचे महत्त्वाचे रोल नंबर आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ह्या एक्झाम अटेंड केलेल्या DMRच्या बऱ्यापैकी एवढ्या ज्या पोस्ट आहेत त्याचे महत्त्वाचे रोल नंबर चेकआउट करून घ्यायचे, महत्त्वाची तारीख चेकआउट करून घ्यायची, महत्त्वाची वेळ काय दिलेली आहे केअरफुली व्यवस्थित हे PDF वाचून घ्यायचं. PDF आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग ज्याच्यावर तुम्ही शेअर केलेला आहे. जर यापैकी तुम्ही कुठली एक एक्झाम अटेंड केली असेल तर व्यवस्थित आपला रोल नंबर गुणवत्ता क्रमांक आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. महत्त्वाची तारीख आपल्यासाठी कोणती अलॉट केलेली आहे, कोणती वेळ आपल्यासाठी अलॉट केलेली आहे ते एकदा या व्यवस्थित PDF मधून चेकआउट करायचं आहे. त्याच पद्धतीनं मागचेसुद्धा व्हिडिओमध्ये भरपूर मी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट दिली होती की कोणते डॉक्युमेंट एसेन्शियल आहेत, कोणते डॉक्युमेंट टाईम बाउंड आहेत, कुठले डॉक्युमेंट आपल्याला दरवर्षी किंवा दर 3 वर्षांनी काढावे लागतात. या सर्व गोष्टी मागच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलेल्या आहेत. तरीसुद्धा पुढच्या 1 ते 2 व्हिडिओमध्ये कुठले डॉक्युमेंट कशा पद्धतीने सिरियली लावावे लागतील, कुठले डॉक्युमेंट आपल्यासाठी मस्ट आहेत, आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि ते कसे लावावे लागतील, एक झेरॉक्सचा सेट, एक ओरिजिनलचा सेट, याचेसुद्धा अपडेट पुढच्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये तुम्हाला देईल, जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना किंवा जात असताना तुम्हाला कोणत्याही पद्धतीची अडचण येणार नाही. बाकी जॉईन केलं असेल तर टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग, यूट्यूबचं हे तुमचं चॅनल, PV थोरात मराठी, आणि इंस्टाग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग केला. मला पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी जॉईन करा.